नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता एलएस मराठी. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. उद्धव ठाकरे यांचं नागपूर हिवाळी अधिवेशनात आगमन झालं. मात्र ठाकरे चौथ्या दिवशी आल्यानं विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. ठाकरे सभागृहात काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. थोड्याच वेळात उद्धव ठाकरे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. पुण्यात महायुतीतील जागा वाटपावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. महायुतीमध्ये आम्हाला 30 जागा चालणार नाहीत असं शिंदेच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय. आम्ही युतीत किती जागा मागायच्या हे अजून ठरवलं नाही असंही ते म्हणाले आहेत. बीडच्या आष्टीत गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त मंत्री पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून अभिवादनाचे बॅनर झळकलेत. तसंच विविध सामाजिक उपक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलंय. मात्र आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांचा बॅनरवरून फोटो गायब आहे. यामुळे विविध चर्चांना उधाण आलंय. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण नगर परिषदेतील 4 जागांसाठी 18 उमेदवार रिंगणात आहेत. काल नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. यावेळी एकाही उमेदवाराने माघार घेतलेली नाही. येत्या 20 डिसेंबर रोजी नगरसेवक पदाच्या जागेसाठी मतदान होणार आहे. नागपूरमध्ये यशवंत स्टेडियमवर उमेद महाराष्ट्र राज्य महिला आणि कर्मचारी संघटनेनं सरकारला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी विविध मागण्यांसाठी शेकडो महिलांनी उपस्थिती दर्शवली. आता थांबायचं नाही असा निर्धार व्यक्त करणारे बॅनर या आंदोलनात झळकले. लातूरच्या अहमदपूरमधील एका शेतकऱ्यानं खांद्यावर नांगर घेऊन थेट नागपूरपर्यंत पायी दिंडी काढली आहे. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, अडचणी आणि न्याय मागण्यासाठी ही दिंडी काढली गेली. या शेतकऱ्याला त्याच्या प्रश्नांची खरंच उत्तरं मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये जलसंपदा विभागाच्या रिक्त पदासाठी काँग्रेससह विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. विद्यार्थ्यांना अचानक अपात्र ठरवल्याबद्दल काँग्रेसनं निवेदन देत तातडीच्या कारवाईची मागणी केली. जोपर्यंत शासन भरतीचा ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असं विद्यार्थ्यांनी सांगितलंय. महाराष्ट्रातील पहिल्या ज्येष्ठ नागरिक स्नेहसंमेलनाचं बीडच्या अंबेजोगाईत आयोजन करण्यात आलंय. ज्येष्ठ नागरिक संघानं या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. कार्यक्रमादरम्यान विविध स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षिसांचं वाटप केलं जाणार आहे. नाशिकच्या पंचवटीमध्ये भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात एका जणाचा मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिरूर तालुक्यातील वाघाळे इथं पहाटे दादासाहेब तुकाराम नाथ यांच्या पोल्ट्री फार्मवर बिबट्यानं झडप घालून पाळीव कुत्रा उचलून नेला. पहाटे 3च्या सुमारास 2 कुत्रे भुंकू लागल्यानं कामगाराला जाग आली. त्यावेळेस ही घटना उघडकीस आली. ही घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. परिसरात रोज बिबट्याचं दर्शन होत असल्यानं शेतकरी धास्तावले आहेत. या होत्या आत्ताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा एलएस मराठी.